प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी रुटीन. तर माझी रुटीन 5:30ला चालू झालेली आहे, पण आता वाजले 10:15 आणि आपण घेऊ भांडी घासून. तसं तर माझं अर्धी कामं झाल्यात, तर आता आपण भांडी घासून घेऊ. नंतर आपल्याला पुलाव बनवायचा आहे, मसूर पुलाव. तर आता आपण भांडी घासून घेऊ. उठल्यापासून माझा झाडू पोचा ते तर सोनालीच केलं, पण बाकीचं सगळं आता मला आवरायचं आहे. आपण एक जेवणाच्या कामाला जातो, ते जेवणाचं काम करून घेऊ. माझं सगळं जेवावरती नाश्ता झालेला आहे. मी आता कपडे लावली आणि आता भांडी घासून घेऊ नाश्त्याची वगैरे. त्यानंतर परत मग दुपारचं आपण पुलाव करूया. घेऊया. तर बघू शकता आपली भांडी घासून झाल्यात एवढी अशी. आता आपण इथे हे करून घेऊ, टोमॅटो वगैरे कापून घेऊ. तर आता इथं मी 2 वाटी तांदूळ घेतले, हे आपण भिजत ठेवू. आणि इथं टोमॅटो 2 कांदे घेतलेत आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. बघू शकता इथं अद्रक लसूणचं हे करून घेतलं, मी किसून घेतलं. आणि आपण मसूर पण भिजत घालून घेतली. तर बघा इथं मसूर भिजत घातलेली आहे. तर आपण आता पुलावची तयारी करून घेऊ. आता बघा इथं मी तांदूळ भिजत ठेवले आणि मसूर पण आपली छान भिजले. आपण आता यातले पाणी 2-3 पाण्याने धुवून घेतली. आणि इथं मी कढईमध्ये पाणी तापत ठेवते. आपल्या भात आहे ना उकडून घ्यायचा आधी. आणि आता इथे गॅस पेटून मी पाणी उकळत ठेवते. याच्यात आपण थोडं मीठ आणि तेल टाकू आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. तर आता मी याच्यात आहे ना पाण्यात तेल टाकून घेते. तेल पण मला काढायचं नाही, तेल नाही, थोडंसं टाकून घेते आहे तेवढं. आणि थोडंसं मीठ टाकून घेते. तर मी ते मीठ टाकून घेते 1 चमचा. तर बघा इथे आपल्या पाण्याला उकळी आली आणि आपले तांदूळ पण भिजलेले आहेत थोडेसे. तर आपण आता याला पाण्यामध्ये टाकून घेऊ आणि छान असं 1-2 उकळी मस्त काढून घेऊ. तर बघा आता आपण भात चांगला उकळून घेऊ. तोपर्यंत मी इथे दुसरी तयारी करून घेते. लागणारे साहित्य तर इथं तेजपत्ता घेतला 2-3, इथं दालचिनीचा तुकडा घेतला आहे, इथं 2-3 लवंगा घेतल्यात आणि इथं कोथिंबीर, जिरं, हळद, धना जिरा पावडर आणि लाल तिखट. आणि आपण पहिलं तर तुम्हाला मी दाखवलंच आहे 2 हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण. तर बघू शकता आता आपण इथं 70 ते 80% भात शिजवून घेतला. आता आपण याला याच्यामध्ये जाळीमध्ये, अशी जाळी माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी ओतून घेते. त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं.
बघू शकता छान असा मी मोकळा असा भात शिजवून घेतलाय, पाणी काढून घेतलंय. जवळून दाखवते, बघू शकता. आणि आता आपण हा भात साईडला ठेवू आणि बाकीची तयारी करू. तर बघा मी तीच कढई धुवून गरम करायला ठेवले. मी तर गॅस पेटवला. आता मी तेल टाकून घेते. तर मला किटली घासायची म्हणून मी असंच फुग्याने तेल ओतत आहे. तर बघा इथे मी अंदाजपंचच तेल ओतले, 2 ते 3 पळ नक्की असेल. तर आता आपण छान असं तेल तापून घेऊ. आता आपलं तेल तापलं, आपण जिरं टाकू. जिरं पण तडतडलंय. आपण आता तेजपत्ता टाकू, दालचिनीचा तुकडा आणि लवंग. आता टाकू आपण कांदा. मी असा उभा कापून घेतलाय कांदा आणि असं छान असं त्याला चुरळून घ्यायचा, म्हणजे छान असा फ्राय होतो. असा चुरगळून घ्यायचा दोन्ही हाताने आणि छान असा गोल्डन कलर होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊ. थोडंसं कांदा लाल होण्यासाठी आपण मीठ टाकून घेऊ. छान असा गोल्डन होईपर्यंत फ्राय करू. तर बघा छान असा आपला गोल्डन कलर झालेला आहे कांद्याचा. तर आपण याच्यामध्ये आता 2 उभे हिरव्या मिरच्या कापलेल्या टाकून घेऊ आणि अद्रक लसूण कुटून घेतलेला टाकू आणि मिक्स करून घेऊ. आता आपण टाकू टॅमॅटो. आता मिक्स करून घेऊ. टोमॅटो पण छान असा मऊ होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊ. आता टोमॅटो आपला मऊ झाला. आता आपण याच्यात मसाला टाकून घेऊ. गॅस स्लो करू. आता इथे टाकू आपण हळद, धना जिरा पावडर, एक चमचा लाल तिखट आणि टाकूया थोडासा किचन किंग. मिक्स करून घेऊ. आता टाकूया आपण मसूर. मसूर आपली छान अशी भिजली आहे आणि मी 2-3 पाण्याने धुवून घेतली होती. मी आता टाकून घेतो. मिक्स करून घेऊ. तर आता छान असं आपलं आपण फ्राय करून घेतलं सगळं. आता याच्यामध्ये आपण इथं मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं आहे. आता ते पाणी ओतून घेऊ आणि छान असं थोडंसं 5 मिनटं शिजवून घेऊ. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ. आता आपण मसूर शिजवून घेऊ. आता आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊ. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. मिक्स करू. आता थोडंसं शिजलं की आपण त्याच्यामध्ये शिजवलेला भात टाकून घेऊ. इथं मी थोडंसं घी टाकणार आहे, ते गरम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण कोथिंबीर कट करून घेऊ. आता
आता थोडंसं पाणी आहे, आपण त्यातच भात टाकून घेऊ. म्हणजे आपण 70 ते 80% शिजून घेतला होता, मग त्याच्यात तो आपला भात शिजून जाईल. तर आपण आता भात टाकून घेऊ. थोडंसं ठेवणार आहे, मला व्हाईट भात आवडतो. आता हा आपण 5 मिनटं शिजवून घेऊ. आता ढाकण ठेवून आपण शिजवून घेऊ. तर बघू शकता छान असा आपला मसूर पुलाव रेडी झालेला आहे. आता आपण थोडंसं घी टाकून घेऊ साईडने आणि कोथिंबीर घालून घेऊ. तर बघा छान असा माझा मसूर पुलाव रेडी आहे. कसा वाटला माझा मसूर पुलाव? आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.